नमस्कार मंडळी, मी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर बनवूया कोथिंबीर वड्या। त्यासाठी कोथिंबीर मी व्यवस्थित निसून धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। इकडे वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे मी हे मिक्सरला बारीक करून घेत आहे। त्यानंतर ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं डाळीचं असं हे इथे मी मिक्स पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालून घेत आहे। तर या अशा पद्धतीने कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आहे। त्यानंतर वाटलेल्या हिरव्या मिरच्याचं वाटणही यामध्ये मी घालून घेत आहे। तर त्यानंतर 1 चमचा मीठही घालून घेतलेला आहे। तर या अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना, प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या हिरव्या मिरच्याचं वाटण वाटलेलं होतं ना, त्यामध्ये थोडं पाणी घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचं। या अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। या पिठामध्ये असं लागताही पाणी घालायचं। जास्त पातळ हे पीठ करायचं नाही, असं घट्टसरच पीठ ठेवायचं, त्याने वड्या पण छान पडतात। तर मग थोडं पाणी घालून मी इथे पिठाचं उंडा करून घेत आहे। तर या अशा पद्धतीने थोडंसं यामध्ये तेल घालून घेत आहे। अगदी अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे। तर बघू शकतात तुम्ही। तर मग मस्त आपला हे उंडा तयार झालेला आहे। त्याचे मी आता 2 भाग करणार आहे। तर त्याच्या आधी मी थोडंसं याला मळून घेतलेलं आहे। त्यानंतर फिरवून मस्त त्याचे असे रोल करायचे। तर या अशा पद्धतीने मस्त रोल करून घेतलेला आहे। रोलच्या दोन्ही साईड मी हाताच्या साहाय्याने सारख्या करून घेत आहे। तर रोल तयार आहे। त्याला वरून तिळीचं कोटिंग करून घेत आहे। तर या अशा पद्धतीने तिळीचे दाणे मी या रोलला लावून घेतलेला आहे। त्यानंतर तिथे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये दोन्ही रोल ठेवून गॅसवर कढई तापत ठेवलेली होती अगोदरच। त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि चाळणी त्यावर ठेवून मस्त 20 मिनिटं वाफ भरून घेतलेली आहे। तर या अशा पद्धतीने वाफ भरून झाल्यानंतर हे रोल मी खाली उतरवून घेतलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। तर या अशा पद्धतीने माझ्याकडे ही सुरी आहे ना, तिला झिगझॅग पद्धतीचं कट्स आहे। तर म्हटलं मी पहिल्यांदाच वापरते, तर पाहूया कसं जमतं का नाही। तर वड्या इथे छान जमलेल्या आहेत। तर काही एक प्रॉब्लेम आलेला नाही। तुमच्याकडे पण अशी सुरी असली तर तुम्ही पण वापरू शकता। तर मी इथे सगळ्या वड्या मस्त कट करून घेतलेल्या आहे। तर पाहू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे गॅसवर कढई ठेवून तेल तापत करून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर कट केलेल्या वड्या यामध्ये मी सोडून घेत आहे। तर या अशा पद्धतीने एक करून मी ह्या वड्या तळून घेणार आहे। मस्त गोल्डन रंग येईपर्यंत या वड्या तळायच्या आहे। या वड्या खायलाही इतक्या खमंग आणि खुसखुशीत लागतात। तर तुम्ही ह्या वड्या नक्की करून पहा। मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत ह्या वड्या मस्त तळून घ्यायच्या आहे। अजून वड्यांना तळण्यासाठी थोडा वेळ आहे, तर मी व्हिडिओ इथे थोडे फास्ट करून घेत आहे। तर मग मस्त आपल्या क्रिस्पी कोथिंबीर वड्या तयार आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा।